आणि पाकिस्तानच्या विरोधात भारतानं मिळवलेल्या विजयाचा डंका हा परदेशी मीडियातही पाहायला मिळतोय। पाकिस्ताननं आगळीक केल्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं। शस्त्रसंधीच्या आधी आणि शस्त्रसंधीनंतर परदेशी मीडियानं कशा पद्धतीनं कव्हरेज केलं ते आपण पाहूया। भारतीय सैन्याचं शौर्य आणि भारतीय तंत्रज्ञानाची ताकद पाहिल्यानंतर विदेशी मीडियात याविषयीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कारण भारतानं पाकिस्तानला अवघ्या 4च दिवसात गुडघ्यावर आणलं। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातले दहशतवादी तळ नष्ट केले। परिणामी पाकिस्ताननं नागरी वसाहतींवरती हल्ले चढवले, मग भारतानं जोरदार पलटवार केला। या सर्व घडामोडींचं विदेशी मीडियानं सुद्धा कव्हरेज केलं। न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्याचा उल्लेख केला। अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी शस्त्रसंधीची पुष्टी केली। फक्त पाकिस्ताननं अमेरिकेच्या भूमिकेला दुजोरा दिला असे या बातमीत नमूद आहे। त्या टेलिग्राफच्या बातमीमध्ये दोनही देशांनी एकमेकांच्या एअरबेसेसवरती हल्ले केले हे छापताना 1971 सालचं युद्ध आणि आत्ताचं युद्ध यात फरक आहे या मुद्द्याकडेही लक्ष वेधलं। दोनही देश आता अण्वस्त्रधारी देश आहेत हा मुद्दा टेलिग्राफनं अधोरेखित केला। arabnews.com 4 दिवसात दोनही देशांकडनं मिसाइल्स आणि ड्रोनचा वापर झाल्याचं वृत्त प्रकाशित केलं। डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं। बांगलादेशच्या द डेली स्टारनं गेल्या 3 दशकातील दक्षिण आशियामधलं हे सर्वात भीषण युद्ध होतं अशी उपमा दिली। याचा मोठा भडका उडण्याचा धोका निर्माण झाला होता अशी भीती त्यांनी व्यक्त केली। धुळफेक करणारी माहिती पसरवून लोकांच्या मनात संदेह निर्माण करायचा याच्यासाठी यंत्रणा सज्ज झाली होती। याच्यामध्ये काश्मीरमधल्याही काही फुटीरतावादी लोकांनी आपल्याकडे विमानाचे अवशेष सापडले वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिल्या। प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती आणि 10 मे नंतर मात्र परिस्थिती बदलायला लागली। पाकिस्तानातील एअरबेसच्या सॅटेलाइट इमेजेस समोर आल्यानंतर विदेशी मीडियाच्या बातम्यांचा अँगल मात्र चांगलाच बदलला। पाकिस्तानचं झालेलं प्रचंड नुकसान या सॅटेलाइट इमेजेसमधनं जगानं पाहिलं। परिणामी न्यूयॉर्क टाइम्सनं भारत विजयी झाल्याचं वृत्त साधार छापलं। नूर खान एअरबेसवरचा भारताचा हल्ला यशस्वी ठरला। भारतानं पाकिस्तानच्या सर्वच प्रमुख एअरबेसेसना लक्ष्य केलेलं। भारतानं केलेला पलटवार पाकिस्तानला पराभूत करणारा ठरला। भारतानं पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंच्या आधारे पाकिस्तानला किती मोठा फटका बसलाय हे दाखवून दिलं। भारताकडनं पाकिस्तानचे 6 एअरफील्ड्स लक्ष्य करण्यात आले। एअरबेसवरती रनवेचं मोठं नुकसान झालं। पाकिस्तानच्या एअरबेसवरचे 6 रनवेज उद्ध्वस्त झाले। भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला। सॅटेलाइट इमेजमधनं नुकसानाचं चित्र स्पष्ट झालं। 3 हँगर्स, 2 रनवे आणि एअरबेसवरच्या इमारतींचं नुकसान झालं। भारतानं 100 किलोमीटर आतपर्यंत शिरून पाकिस्तानवरती हल्ला केला। भारतीय लष्करानं हा जोरदार हवाई हल्ला चढवला। 1971 नंतरचा सर्वात मोठा हल्ला असं वर्णन न्यूयॉर्क टाइम्सनं केलं। भारताने जेव्हा पाकिस्तानच्या 9हून जास्त ठिकाणी धावपट्ट्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले केले, तेव्हा या सगळ्या हल्ल्यांचे फोटो, सॅटेलाइट इमेजरी या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध केल्या। आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी सुद्धा की जे अशा प्रकारे ओपन सोर्स इंटेलिजन्सचा अभ्यास करतात त्यांनी देखील त्याची खातरजमा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की भारताने केलेले दावे आहेत ते खरे आहेत। परिणामी भारतानं 4च दिवसात पाकिस्तानवरती शस्त्रसंधीची वेळ आणली। आधुनिक तंत्रज्ञान, राजकीय मुत्सद्देगिरी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला धूळ चारली। एकंदरीतच सॅटेलाइट इमेजेसचे पुरावे आणि विदेशी मीडियानं भारताच्या विजयावरती आता शिक्कामोर्तब केलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।